उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या बीडमध्ये येणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख योगेश क्षीरसागर यांनी सभास्थळाची पाहणी केली। शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे। वीज बिल न भरण्याचं अजितदादांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं। यावेळेस थकलेला वीज बिलाचा मुद्दा सोडवण्याचं आश्वासन देखील अजितदादांनी दिलेलं आहे। युती आघाडीच्या राजकारणामध्ये अजून एका नव्या प्रयोगाच्या नांदीची शक्यता आहे। तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी आता पुढाकार घेतलाय। स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर छोट्या पक्षांनी मिळून तिसरी आघाडी करण्याचा महत्त्वाचा त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली। तुम्हाला सर्वांना दादाच हवेत, वहिनी नको। वहिनी असती तर काय फरक पडला असता असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली। राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनदीप रोडे यांना घोषित केले। तर महाकालीचा आशीर्वाद घेऊन मनसे उमेदवार मनदीप रोडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। तर यावेळेस मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक तसंच समर्थक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते। काँग्रेस नेते डॉक्टर दिलीप कांबळे यांनी चंद्रपूर शहरातील पिण्याचं पाणी आणि वाढती गुन्हेगारी यासारख्या समस्यांसाठी मोर्चा काढला। यावेळेस शहरातील नागरिक हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चंद्रपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी ही निदर्शनं करण्यात आली। यावेळेस महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। कोल्हापूर खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 81 मध्ये आंदोलन करण्यात आले। मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले। त्याचा निषेध म्हणून सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली। काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राजे आम्हाला माफ करा अशी घोषणाबाजी यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। बदलापूर अत्याचार प्रकरण आणि शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। महाविकास आघाडीच्या वतीने महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। सरकारचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 3 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकेवर ही सुनावणी पार पडणार आहे। अकोल्यातील तेल्हारा बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय। तर काल 2 गटात झालेल्या राड्यानंतर व्यापारी असोसिएशनच्या वतीने दिवसभर शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 10 बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला। 30 ऑगस्ट रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्हा दौऱ्यावर असल्याने प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली। मुंबईतील पार्क साइट येथील टिळक सोसायटीची संरक्षक भिंत 4 ते 5 घरांवर कोसळल्याची घटना घडली। 10 दिवसांपूर्वीच भिंत कोसळल्याच्या स्थितीमध्ये असल्याचं पत्र हे प्रशासनाला देण्यात आलं होतं। ही भिंत आणि घरं तात्काळ बांधून देण्याची मागणी आता केली जाते। बीडमधील मुळकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लहान मुलांकडून स्वच्छतागृह साफ करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शालेय स्वच्छता कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याची वेळ आली आहे। शिक्षण विभागाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याची मागणी केली जाते। पालघरच्या लोकमान्य नगर परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत मंडप बांधल्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होते। या अनधिकृत मंडपामुळे स्थानिकांची गैरसोय होत असून गणेश पंडांनी रस्त्याचा 25% भागच मंडपासाठी वापरण्याचे आदेश असताना संपूर्ण नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार लातूरच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। मराठा आरक्षणाच्या संदर्भात निवेदन दिल्यानंतर अजित पवारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं।
तर संघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली। मोहन भागवतांना ASL म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग सुरक्षा मिळणार आहे। कॅथलॅब कराड शहरामध्येच व्हावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। कराडची कॅथलॅब साताऱ्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर हे स्थलांतर रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आता प्रहारच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।